पढ़ाना, ये दोनों काम अब आप करने लगे होंगे, ऐसा मुझे आशा है। पढ़ना तो हो ही गया, क्योंकि हम L3 तक आ गए, तो अब अध्याय पढ़ने आ गए, 6 अध्याय और बचे L4 के, वो हम पढ़ ही लेंगे। पढ़ाना भी हम लोग को आ गया होगा। केवल यहाँ पर प्रशिक्षक बनकर पढ़ाना ये एकमात्र बात नहीं है, ये एक तरीका है। मैं किसी को भी एक श्लोक सिखाता हूँ, गीता के एक पंक्ति भी बोलना सिखाता हूँ, अपने घर में काम करने वाली बाई को सिखाता हूँ, अपने साथ मॉर्निंग वॉक पे जाने वाले फ्रेंड्स को सिखाता हूँ, अपने ऑफिस में काम करने वाले कोलिग्स को सिखाता हूँ, अपने बच्चों को सिखाता हूँ, अपनी सासू जी को सिखा देता हूँ, अपने ससुर जी को सिखा देता हूँ। एक पंक्ति भी मुझे किसी को सिखाई तो गीता पढ़ाना हो गया। तो इतना काम तो हम सभी लोग करने में समर्थ है, शक्य है। इसलिए गीता कोई पढ़ा नहीं सकता, ऐसा तो किसी को मानना नहीं चाहिए। हम सब एक श्लोक तो, एक पंक्ति तो किसी को भी सिखा सकते हैं, किसी को भी पढ़ा सकते हैं। और ये मेरी नित्य की वृत्ति हो जाए, आज मैंने किसको एक पंक्ति पढ़ाई, आज मैंने किसको एक शक्ति सुनाई, अच्छा ये भी हो। और उसके बाद मैं किसी को क्लास में पकड़ के ले आया कि भैया गीता सीखो, तो भी गीता पढ़ा नहीं है। किसी का भी किसी प्रकार से गीता पढ़ने में उत्साहवर्धन करना, उसका सहयोग करना, उसको यहाँ गीता क्लासेस तक ले आना, ये सब गीता पढ़ाने के अंतर्गत आता है। तो ऐसा आप कर ही रहे होंगे, ऐसा मेरा पक्का विश्वास है। इसलिए गीता पढ़ना पढ़ाना ये दोनों बातें हो गई। अब गीता जीवन में लाने की बारी है। हम उसको कितना अधिक सक्रियता से, कितना अधिक धैर्य से, कितना अधिक सावधानता से करने का प्रयास करते हैं, यही मूल बात है। हम कितना जीवन में अपने दैवी गुणों का वर्धन करते हैं। जो 26 दैवी गुणों की सूची हमने 16वें अध्याय में देखी है, भगवान ने बाकी गुणातीत के 14वें अध्याय की सूची भी आपने देख ली, 13वें की आप देखेंगे अभी बाद में ज्ञानियों की, दूसरे की भी आप बाद में देखेंगे चौथे लेवल 4 पर। लेकिन 12वें के भक्त लक्षण और 16वें के और 14वें के 3 लक्षण तो आपने देख लिए। तो इन लक्षणों में मेरे अंदर कौन कौन से लक्षण बढ़ रहे हैं, कौन कौन से लक्षण मेरे जो नहीं होने चाहिए वो घट रहे हैं, ऐसा देखना चाहिए। मेरी उदारता बढ़ी कि नहीं, मेरा प्रेम बढ़ा कि नहीं, मेरा आसपास का वातावरण अधिक मृदु हो गया क्या, मैं अब पहले से कम उदास रहता हूँ क्या, मैं छोटी बातों पर फ्रस्ट्रेट तो नहीं होता, मुझे छोटी छोटी बातों की टेंशन तो नहीं होती, मैं जल्दी से इरिटेट होकर रिएक्ट तो नहीं कर देता, गुस्सा तो नहीं हो जाता। आदि आदि बातों का घटाव हुआ कि जीरो कुछ नहीं होगा, होना भी नहीं चाहिए, लेकिन उनका घटाव, वो घटाव की ओर है कि बढ़ोतरी की ओर है। ये स्थिर नहीं रहते। कोई व्यक्ति एक जैसा क्रोधी नहीं रहता। हम में से कोई भी ऐसा नहीं है कि आज से 10 वर्ष पहले जैसे थे हम वैसे ही। हम कुछ बातों में कुछ बढ़ जाते हैं, कुछ बातों में कुछ घट जाते हैं। पहले अधिक गुस्सा आता था, अब कम आता था, पहले कम आता था, अब अधिक आता है। ये सभी के साथ होगा, ये रुकने वाली बात नहीं है। या तो ये बढ़ेगी या घटेगी, या ऊपर जाएगी या नीचे जाएगी। तो हमारा काम यह है कि हम उत्साह पूर्वक, सावधानता पूर्वक ये देखें कि हमारे सभी दुर्गुण, हमारे सभी आसुरी लक्षण वो नीचे की ओर जा रहे हैं, और सभी दैवी गुण वो ऊपर की ओर वर्धित हो रहे हैं। ये जितना हम देखते जाएंगे सक्रियता से, उतना उतना जीवन में गीता आती जाएगी। हमारे आसपास हमारे द्वारा सबको लाभ पहुंच रहा है कि नहीं, हमारा जीवन सबके लिए उपयोगी हो रहा है कि नहीं, हम सभी के लिए उपयोगी हो जाए। हम उपदेशक ना बने, उपयोगी बने। हाँ, हम ज्ञान उपदेश देने में तो हम सब बहुत एक्सपर्ट हो जाते हैं, दूसरे को ज्ञान देना, उपदेश देना, वो उसकी आवश्यकता नहीं लोगों को। हम लोगों के लिए उपयोगी कितने बनते हैं, हम दूसरों के कितने काम आते हैं, उनकी दृष्टि से हम उनके काम आते हैं कि नहीं, हमारी दृष्टि से नहीं। हाँ, हम आपके लिए बहुत कुछ करते हैं, हम कहते रहे, उनको लगता है क्या? जिसको लगना चाहिए उसको लगे, तब हम दूसरे के लिए उपयोगी है। तो संसार योग्यता की नहीं, संसार उपयोगिता की कदर करता है, और इसलिए हम संसार के लिए अधिक से अधिक उपयोगी बने, ऐसा हमारा प्रयास होना चाहिए। ये शरीर, ये बुद्धि, ये साधन, जो संपत्ति, जो भी भगवान ने हमको दिया है, वो हम कैसे अधिक से अधिक दूसरों की सेवा में लगाएं, ये हमारी वृत्ति बन जाए, ऐसा हमारा स्वभाव होता जाए। ऐसी मंगल कामना मैं भगवान के चरणों में अपने लिए और आप सबके लिए अर्पित करता हूँ। हम सब मिलकर गीता की यात्रा के प्रतीक बनकर इन बातों का धारण करें, ऐसी शुभकामना हम सबके लिए करता हूँ। सभी को जय श्री कृष्ण, प्रणाम करता हूँ। कोई अपनी बात मुझसे कोई कहना चाहता हो तो मैं जरूर 2-4 मिनट रखना चाहूँगा। धन्यवाद आशु भैया, बहुत अच्छी तरह आपने गाइड किया। मैं आपको बताना चाहती थी कि 1 मार्च से मैंने एज ए स्टूडेंट ज्वाइन किया था। तो अभी मैंने जीसी का काम किया, टेक का काम किया, मतलब जो लीडरशिप क्वालिटी होती है या ग्रुप में कैसे रहा जाता है, ग्रुप में हम कैसे काम कर सकते हैं, ये सब मुझे गीता परिवार ने सिखाया। और ये भी बताना था कि अब मैं किसी भी प्रोग्राम में जाती हूँ भगवान का, यानी सत्यनारायण पूजा या गणेश जी थे ना,
5 दिन हर रोज मैं वसुदेव सुतन और जो हमारी एंड की प्रार्थना होती है ना, मैं वो हमेशा दोनों बोलती हूँ। कभी भी कृष्णा के मंदिर में जाती हूँ तो मैं वो दोनों बोलती हूँ। मैंने हमारे जो पड़ोसी थे उनके भी घर थे, तो मैं हम जाते थे आरती के लिए, तो उनके भी घर बोलते थे। तो उनके बेटे ने कहा कि दीदी मुझे भी ये सिखा दो, तो मैंने मतलब उसे भी सिखा दिया यह प्रार्थना। ये सब और सब सिर्फ गीता परिवार की वजह से हुआ है। धन्यवाद भैया, बहुत बहुत धन्यवाद। मनसित मनसित बोलू का? यस यस राहुल दादा। अच्छा, अशु भाई जय श्री कृष्ण, बहुत बहुत धन्यवाद। भगवान के आदेश के उपरांत आप यहाँ पधारे और हमें बहुत खुशी हुई। मुझे तो ऐसा लग रहा है कि अभी भी मैं आज 8:30 वाले विवेचन में हूँ, 7 से 8 वाले विवेचन में लग रहा है मुझे तो ऐसा लग रहा है कि वहां से आया तो यहीं आया, तो यहाँ से अभी आपको वापस देख रहा हूँ तो मुझे तो ऐसे ही लग रहा है। चलिए बहुत बहुत धन्यवाद। उसके बाद एक और विवेचन में होके आ गया, 9वें अध्याय के विवेचन में भी होके। हाँ जी चलो बहुत आनंद आ रहा है भाई। चलो बहुत 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 धन्यवाद भैया। चलिए पधारने के लिए बहुत धन्यवाद आपके। हमारा अपना है, इसमें क्या धन्यवाद जी। राजेंद्र जी के, राजेंद्र सोनार जी के नमस्कार। अशु भाई आपको देख के बहुत अच्छा लगा। मुझे लगा कि आप आएंगे नहीं आएंगे, मैं कब से राह देख रहा था कभी, लेकिन आखिर आपको हम मिलना ही था, मिल रहे आप। ये आपने जो उपक्रम चालू किया है गीता परिवार, अतिशय चांगल्या प्रकारे आणि योग्य पद्धतीने चांगले माणसं आपल्याला भेटले आहात. कारण आपण काही उपक्रम सुरू केला समजा तरी तो उपक्रम पुढे नेण्यासाठी आपल्याला चांगल्या माणसाची गरज असते, परंतु ह्या देवाच्या आशीर्वादामुळे किंवा तुमचं जे कार्य करताय त्या कार्यामध्ये सर्व चांगल्या प्रकारचे लोक येत आहे. जसं आम्हाला मानसीताई शिकवतात, आम्हाला अतिशय चांगले, त्या आमच्या मुलीच्या वयाच्या आहे, परंतु समजूतदारपणा किंवा त्यांचं बोलणं अतिशय शांत असे माणसं तुम्हाला भेटले, तर हे गीता कार्य मी म्हणतो नेहमीच पुढे राहील आणि अतिशय एक प्रकारे पूर्ण भारताला नव्हे तर एक जगाला एक प्रकारे पूर्ण मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा करेल. धन्यवाद अशोक भैया, धन्यवाद। अभी धन्यवाद की बजाय हम ये कहें कि हमारे जीवन में ये परिवर्तन आया, तो मुझे अधिक उत्सुकता है वो सुनने की। ये धन्यवाद आदि सुन के तो मैं थक जाता हूँ, मैं सच्ची बताता हूँ आपको। अच्छा हुआ भैया आपने ही बोला यहाँ पे। सभी की भावना ऐसी होती है, हम सबको, आपको भी इधर से ऐसा लगता है, आपके ट्रेनर्स को भी ऐसा लगता है, आपके कार्यकर्ताओं को भी ऐसा लगता है, हम सबको ही ऐसा लगता है कि भगवान की कृपा से हम सबको ये उपलब्ध हुआ है, इसलिए हम सबकी भावना ऐसी ही है कि हम सब धन्यता का अनुभव करते हैं। तो ये बात सही है, और लेकिन वो बात बार बार सुन के मैं बोर हो जाता हूँ। इसलिए मुझे तो आनंद उस बात को सुनने में है कि जब कोई कहता है कि मेरे जीवन में पहले ऐसा नहीं था, अब ये बात घट गई है, तो अगर ऐसा किसी के हुआ और वो कहना चाहता हो तो मैं जरूर उत्सुक हूँ सुनने में। ऐसा हुआ होगा ऐसी अपेक्षा भी नहीं है, क्योंकि ये बातें आसानी से होती नहीं है। जीवन बदलना, जीवन में कुछ नया घटना, ये मुश्किल बात होती है, लेकिन किसी किसी का अनुभव आ जाते हैं तो वो हम लोगों का उत्साह बढ़ाते हैं। हम जो काम कर रहे हैं वो सही दिशा में जा रहा है, ऐसा हम लोगों को दिखता है। जी बोलिए। जय श्री कृष्ण भैया। भैया मैं आपको धन्यवाद इसलिए देना चाहती हूँ, जो आप गीता परिवार का जो कर रहे हैं ना, संस्कार वाटिका, योगासन का जो आप कर रहे हैं ना बच्चों के लिए, वो एक मेरे लिए बहुत ये सारा काम पूज्य स्वामी जी का है, वो ही करवाते हैं। हम लोग तो बस छोटे छोटे उसके साथ में हाथ लग के कर लेते हैं। ये स्वामी जी के संकल्प से ही होता है, उनके ही मार्गदर्शन में होता है। छुट्टियों के दिनों में मुझे बहुत टेंशन आ गया था कि अब बच्चों को कैसे संभाला जाए। लॉकडाउन का पीरियड था, 2 बच्चे संभालने थे, लेकिन आपने जो संस्कार वाटिका जो शुरू किया था ना उपक्रम, उसके बारे में सुना, जानकारी मिली, उसका एडमिशन भी लिया दोनों बच्चों का, तो उससे बहुत फायदा हो गया दोनों बच्चों के लिए भी। योगासन का दोनों योगासन के दोनों भी क्लास किए उन्होंने, वो बहुत फायदा हो गया मुझे बच्चों के लिए वो। और मैं एक संकल्प करती हूँ कि मैं मेरे तरफ से हर एक लेवल में मैं किसी को भी सहभाग लेने के लिए उत्तेजित करूं। कम से कम 10 लोगों को हर महीने मुझे 10 लोगों का नया एडमिशन कराना चाहिए, ऐसा संकल्प हम सबको। अभी तो शुरुआत 1 से शुरू हो गई है, अभी तो 1 से शुरू हो गई है, और 10 तब हो पाएंगे जब आप 100-150 को ट्राई करेंगे, 100-150 को ट्राई करेंगे, तब 10 लोग एडमिशन लेके क्लास में आएंगे। ये मैं आपको बतला देता हूँ। लेकिन 100-150 का प्रयास हम सब कर सकते हैं और करना भी चाहिए। इतना ही दक्षिणा गीता परिवार की आपसे अपेक्षा है।
करना भी नहीं चाहिए। नहीं, बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि बच्चों के लिए खास करके आपने, और हमारे लिए तो शुरू किया, वो तो कुछ अलग बात नहीं है, लेकिन बच्चों के लिए लॉकडाउन के पीरियड में बच्चों की मनस्थिति ठीक नहीं थी, वो बच्चे क्या करेंगे क्या नहीं करेंगे ये सब हो गया था। और मेरे छोटे बच्चे ने और बड़े बच्चे ने भी 12वां अध्याय पूरा अध्ययन किया, बहुत अच्छा। संस्कार का भी भाग आपको लिया। साधुवाद और आपको बहुत शुभकामनाएं स्मिता दीदी। अबे धन्यवाद भैया भैया, कहिए। धन्यवाद भैया। पूरे प्रतीक्षा दीदी, मानसी दीदी ने भी इतना अच्छा हमको समझाया। हो गया सबको थैंक यू, मैंने आपका मान लिया। हो गया। थैंक यू नहीं है, हमको सिखाया, ये ईश्वर की कृपा है कि वो हमसे मिल गए, जुड़ गए हमसे, एक अच्छे दोस्त मिले और एक अच्छी बहनें भी मिले, भाई भी मिले हमको, ये अच्छे जी जी। मुझे दूसरे ग्रुप में जाना है इसलिए मैं थोड़ी जल्दी कर रहा हूँ। अबे भैया कहें। हाँ हाँ, धन्यवाद। सबको अनम्यूट कर दे दीजिए ना, अपने आप कर लेंगे। अभय भैया को अनम्यूट कर दीजिए। वनीता ताई। हाँ, नमस्कार। मैं हिंदी में बोलना चाहती हूँ क्योंकि आशु भैया है। आपका तो विवेचन बहुत अच्छा लगता है। मैं डॉक्टर हूँ गोवा की। तो मैंने तो पहले लेवल 1 ज्वाइन किया क्यों एज अ टंग ट्विस्टर। तो सोच रहा था कि होगा कि नहीं होगा। तो उसके बाद मुझे वो बहुत अच्छा लगा, तो एक एक लेवल करके अभी मैं लेवल 3 में आई हूँ। कंटेस्ट तो नहीं कर पाई हूँ, लेकिन मेरे जीवन में बहुत डिफरेंस हो गया है। जैसे मैं रेडियोलॉजिस्ट हूँ, तो पेशेंट आके बोलते थे कि मुझे पहले लो, मुझे पहले लो। तो मुझे गवर्नमेंट हॉस्पिटल में बहुत चिड़चिड़ापन होता था। लेकिन अब मैं सबको भगवान के रूप से देखती हूँ। तो बहुत अच्छा। उनको बोलती हूँ कि भैया जरा रुको, सीरियस पेशेंट को हम पहले लेंगे। और गाड़ी चलाती तभी ऐसे भी ही तो मैं मैं सुनने के बहुत लिए तरस रहा था कुछ। गाड़ी ऐसी चलाती अच्छी तो बात मैं सुनना मैं चाहता आगे जाने में बहुत तरस रही थी। लेकिन अब हूँ। मैं चलने वालों को रुकती हूँ आगे। अगर कोई जाना चाहते हैं तो बीच में आया तो भी मैं उसको बोलती हूँ कि मैं ऐसी काम रहती हूँ। और वो भी ऐसा भगवान का रूप ही समझ के मैं करती हूँ। घर में भी बहुत चिड़चिड़ापन कम हो रहा है। और बहुत अभिनंदन वनिता जैसे दीदी बच्चों आपका। के और साथ अभी मैं इस रही थी। प्रकार की जो सेवा है, हमारे आसपास के लोग हमसे प्रसन्न रहे, ये भगवान की और सच्ची सेवा है। भगवान बहुत हाँ, प्रसन्न होते हैं मेरी इससे। एक सहेली का भी हस्बैंड का डेथ हुआ था। आपका नेटवर्क तो कुछ काम नहीं कर रहा। उसको में जाने विद्या ताई। और उनका कैमरा ऑफ कर दे तो अभी। जय श्री कृष्ण दादा. भैया मला हिंदी नाही येत बोलायला, मी मराठीमध्येच बोलते. जे तुम्ही गीता परिवार मध्ये हे वृक्ष एक लावलाय, त्याचं एक वटवृक्ष होणार ह्यात काय वादच नाही. परंतु हे मी म्हणायला गेले तर हे कल्पवृक्ष आहेत. त्या कल्पवृक्षाखाली आम्हाला गीता परिवार मधल्या प्रत्येक जी लोक आहेत, जी सेवा देणारे आहेत, त्यांच्याकडून आम्हाला काही ना काही मिळतच गेले. काही कशाचीही कमतरता जाणू दिली नाही त्यांनी. कोणताही भाग असू दे, न कोणताही शब्द असू दे, तो अगदी एक लहान बाळ जसं आई लहान बाळाला जसं सांगते ना, तसं त्यांनी आम्हाला समजून घेतलं, समजून श्लोक शिकवले, ते आम्ही आत्मसात पण केले. आणि खरं बघायला गेलं तर मला बोलता येत नाही. मी फार कमी बोलते आणि 4 वर्षात तरी मी कुणाशीच बोलत नव्हते. खरं या गीता परिवारामुळे मला एक थोडंफार बोलायला यायला लागलं. ही लोक पूर्ण वेगळी आहेत असं मला वाटतंय. आणि भगवंताची कृपा कुठेतरी असेल श्रीकृष्णाची माझ्यावर म्हणा किंवा आपल्या गीता परिवारावर. ह्या सर्वांच्यामुळे आम्ही कुठं ना कुठेतरी भेटलो इथे. ह्या लॉकडाऊनच्या काळात, ह्या कोरोनाच्या ह्याच्यात म्हणायला गेलं तर ह्या कोरोनामुळे मला एकच तारलं गेलं म्हटलं तर गीता परिवार भेटला. आणि त्यामुळे मी गीतेचं पठण करू शकले. खरंच गीता परिवारचं धन्यवाद मागून मी
खूप कमी आहे ते मागणं पण धन्यवाद म्हणून मी त्यांना खूप कमी लेखलं जाईल आणि मी ताईंच्यासाठी एकच ओळी माऊलींची बोलू शकेन. पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादती पंडुसुता, ती मानू परमदेवता आपली आम्ही. खरंच ह्या गीता परिवारमध्ये अशी प्रेमानं राहणारी लोक भेटली आम्हाला, ह्यासाठी खरंच गीता परिवारचं मानल तेवढं श्रीकृष्णाच्या चरणी मी खरंच खूप आभार मानते श्रीकृष्णाचं. मी गीता परिवारचं नाही आभार मानणार, कारण त्यांनी मला खूप दिलेलं आहे ते. त्यासाठी मी त्यांच्याकडून काही नाही मागणार. माझ्याकडून काय देता येत असेल तर ते देऊ शकेन मी. खरं मागण्यासारखं तर काहीच उरलं नाही त्याच्याकडून. बहुत सुंदर अभिव्यक्ति आपकी। मैं धन्यवाद जितना अर्थ समझ आशु पाया वो भैया, बहुत अच्छा है। आज आप आ गए, अपना टाइम दिया हमें, बहुत बहुत धन्यवाद भैया। मुझे भी एक और मीटिंग ज्वाइन करनी है, मैं आप सबको जय श्री सुनना कृष्ण चाहता हूँ, भैया। लेकिन मुझे जाना पड़ेगा। सभी को प्रणाम करता धन्यवाद हूँ। भैया, जय श्री कृष्ण। धन्यवाद भैया, जय श्री श्री कृष्ण। कृष्ण। मानसी दीदी, जय श्री कृष्ण। सगळ्या ज्यांनी हँड रेस केला होता आणि मी ज्यांचे हँड रेस खाली केले त्यांना खरंच आधी सॉरी म्हणते, हो, मी कारण पण आशु सॉरी, मी भैयांना पण म्हणजे ताईंना पटापट सांगत ऐकायचं होते. होतं, कारण Sorry खरंच. खूप जण राहिली होती, त्यांचा अजून चान्स नव्हता. आपण 4-5 वेळा रिजॉईन केले, त्या बिचाऱ्यांचा चान्स नको मिस व्हायला म्हणून मी हे केलं होतं, त्यासाठी सॉरी. आता फक्त योगेश दादा राहिलेत, त्यांना अनम्यूट करते. आणि आय गेस अपेक्षाताई पण, आमची छोटीशी अपेक्षाताई पण राहून गेली. हो चालेल. योगेश दादा, वृंदाताई तुम्ही राहिलात का? बोला बोला. ताई मी फक्त अध्यायामधला श्लोक म्हणणार आहे. एकच मिनिट हा ताई. योगेश दादा तुम्ही 1 मिनिट थांबता, वृंदाताईंना बोलून होऊ दे. प्रतीक्षा ताई एका वेळी एकच करता का? थोडं कन्फ्युजन होतंय. ते म्यूट केले मी योगेश दादांना, ते होत नाहीयेत. होत नाहीयेत ना. वृंदाताई बोला. 18व्या अध्यायामधला सर्वात शेवटचा श्लोक म्हणणार आहे फक्त, आणि सर्वांचे धन्यवाद म्हणणार. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्धुवा मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो नीतिर्धुवा मतिर्यति. यत्र यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्धुवा नीतिर्मतिर्मम. ताई सर्वांनी जे त्यांचे प्रश्न सांगितलेले आहेत त्यांच्या पाठीशी सर्वांना आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद ताई. एकदम एका श्लोकामध्ये तुम्ही सगळं छान सांगितलं, तुमच्या भावना, आणि खरंच थोडक्यात पण समर्पक एकदम छान बोललात. धन्यवाद. धन्यवाद ताई. योगेश दादा, हॅलो बोला योगेश दादा. ताई, क्लास मधला सगळ्यात शेवटचा विद्यार्थी मी. कधी नेटमध्ये प्रॉब्लेम आला तरी सगळं सहन करायचं आणि करायचं, नाही नंबर आला तरी आपण आपलं काम चालू ठेवायचं. मला एवढंच एक सांगायचं वाटतं की श्रीमद भगवद्गीता जी आहे हा वैश्विक ग्रंथ आहे आणि तो संस्कृत मध्ये असल्यामुळे सगळ्यांना शिकण्यासाठी अडचण यायची. पण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मय्येव मन आदस्त्व मयि बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशया. की जेव्हा तुम्ही तुमचं मन बुद्धी माझ्यामध्ये निवेश तुम्ही मला द्याल त्यावेळेस तुमचे सगळे संशय निघून जातील. हे होईल की नाही असं सगळेजण म्हणत होते. पण जेव्हा आपण भगवंताच्या चरणी आपलं मन आणि बुद्धी त्याला अर्पण करतो त्यावेळेस आपले सगळे संशय हे निघून जात असतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला परत अजून भगवंताचं एक प्रत्यंतर येतं, अभ्यासेप्य समर्थोसे, की जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये शिकत जाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे होत जाल. आणि भगवंत आता सगळ्यांनी ग्रुपमध्ये सगळ्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. म्हणजे प्रत्यवायो न विद्यते, की ज्यावेळेस तुम्ही त्याचा प्रत्यय घ्याल भगवंतात
माझ्या जवळच आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, ही संकल्पना जेव्हा आपल्या मनामध्ये येते त्यावेळेस आपल्याला हे सगळे प्रत्यय येतात. मग अडीअडचणीमध्ये भगवंत आपल्याला मदत करतो. सगळ्या गोष्टी या येत असतात. त्याच्यामुळे की गीता परिवाराने जे सगळं गीता शिकवण्याचं जे काम केलं ते खूप चांगलं केलेलं आहे. मी एक माझ्या लहानपणाचा एक किस्सा सांगतो. मी एका वक्तृत्व स्पर्धेला गेलेलो होतो गीतेच्या याच्यामध्ये. तर तिथल्या एका स्पर्धकाने त्यावेळेस एक पिक्चरचं गाणं आलेलं होतं, इलू इलू. तर त्यावेळेस त्याने सांगितलेलं होतं की भगवंताने प्रत्येक श्लोकामध्ये इलू इलू सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस आम्ही सगळे हसलो. पण नंतर जेव्हा त्याचा प्रत्यय घेतला आणि त्या श्लोकांमध्ये बघितलं तर खरोखर भगवंताचा जो प्रेम वर्षाव आहे तो प्रत्येक श्लोकामध्ये आहे. फक्त तो आपल्या समजून घेण्यावर असतो तो. आणि तो आपण जसा पुढे जाऊ तसं आपण ते पुढे इलू इलू जो आहे भगवंताचा तो आपल्या जवळ येत असतो. त्याचा प्रेमाचा वर्षाव हा येत असतो. आणि नंतर राहिलं तुमचं की आता ही माझी 3री लेवल आहे. माझा भगवंताच्या कृपेने मला सगळे ट्रेनर चांगले मिळालेले आहेत आणि पुढच्या 4थ्या लेवलला पण तुम्हीच यावं. आणि म्हणजे एक म्हटलं जातं, तुम्ही म्हणतात ना की ते माझ्या हातात नाही, पण ज्यावेळेस एक संस्कृतमध्ये एक आहे मनस्सेकम वचस्सेकम, ज्यावेळेस तुमचं मन आणि वाचा यांच्यावर एकच शब्द ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस ते त्याला समोरच्याला द्यावंच लागतं आणि तेच होतं. आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही परत आम्हाला जल4लाच यावं, हीच आमची अपेक्षा आहे. खूपच छान बोललात दादा. छान. आणि हो पुढच्या वेळेस योगेश आहे दादा, ना खूपच की छान तेव्हा सांगितलं आमचा तुम्ही. म्हणजे शेवटून सुरुवात करावं. म्हणजे आम्ही कधीतरी पहिले येऊ क्लासमध्ये. तुम्ही असं स्टार योगेश असं करून टाका पुढच्या वेळेस पासून तुमचं नाव. तुम्ही सगळ्यात पहिले ट्रेनरची पहिले तुमचं नाव येऊन जाईल बघा. नाही. नाही म्हणजे मजा गोष्ट वेगळी, पण आपण असं अल्टरनेट करतो जनरली, कधी वरतून कधी खालतून. तर ठीक आहे, काही हरकत नाही. खूप छान आणि खालून समर्पक पहिली एकदम. सुरुवात मी. येस. गजानन दादा. सुषमा बोलते पहिले. नमस्कार ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई सर्वांना. बोला थांबू नका. आता मला बोलताना काही म्हणजे सुचत नाही. मनात खूप सारं ठरवून ठेवलं होतं पण मी आता ते व्यक्त नाही करू शकत. काही हरकत नाही. असू दे ताई, बोला, काही छोटं मोठं बोला, आम्हाला ओरडा, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. हो ना दादा, तुम्ही सुरू करून द्या म्हणजे ताईंना बोलायला सुरू होईल हो. बघा. दादा सुरू करून द्या मग ताई बोलतील. नाही, त्यांना जास्त बोलता येत ताई, मला काही बोलता नाही येत तसं. मनाचे संकल्प पाविजेल सिद्धी, जरी राये बुद्धी हरीचे ठाई. आपल्या मनाचा संकल्प जर हरिरूप असला तर तो निश्चितच सिद्धीला अशा प्रकारचा जात असतो. 3ऱ्या वर्गात असल्यापासून मी गीता शिकायला सुरुवात केली, परंतु माझ्या भाग्यवशानुसार अद्यापपर्यंत ती पूर्ण होऊ शकली नाही. खूप तीव्र इच्छा होती की माझी गीता पूर्ण झाली पाहिजे, गीता पूर्ण झाली पाहिजे, परंतु ते काही शक्य होत नव्हतं. माझ्या भाग्याने आणि पूर्वपुण्यामुळे गीता परिवारानं ही संधी या रूपानं मला प्राप्त झाली आणि एक आनंद मनाला झालेला आहे की वयाच्या 51व्या वर्षी मी आता निश्चितपणे गीता पूर्ण करणार आहे. त्याबद्दल गीता परिवाराचे खूप खूप आभार मानतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि संतांनी सांगितलेलं आहे, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती जन्मा येणे. नुसतं गीता 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 असं वाचन जरी तुम्ही म्हटलं तरी पुन्हा पुनर्जन्माला यायचं काम नाही. हे संतांचे वाक्य आहे. आणि आमच्या भाग्यानं, आमच्या पूर्वपुण्यामुळे, आम्हा सर्वांच्या पूर्वपुण्यामुळे आम्ही आता
गीता शिकून राहिलो, समजून घेऊन राहिलो आणि काही अंशी का होईना परंतु ती जीवनात निश्चितपणे उतरत आहे. त्यामुळं खरंच आमच्या भाग्याचा आता आम्हाला छेवा वाटायला लागलेला आहे. असो, तुमच्या सगळ्याबद्दल काय बोलायचं, काय वाणू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे, एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. छान दादा, किती छान बोलता धन्यवाद तुम्ही. दादा, तुम्ही खूपच छान छान बोलत. सुषमाताई, तुम्हाला काही बोलायचंय का? नाही, धन्यवाद. तुम्ही ऑन द स्पॉट बोलू नाही शकलात तरी लिहून पाठवा, आम्ही आहोत वाचायला तयार लगेच. असे असतात नक्की. काही काही लोक, मलाही माहितीये की बोलण्यापेक्षा लिहून पटकन एक्सप्रेस करता येतं की नाही. हो. मी ठरवून मोठं ठेवलं होतं, पण आता ते बोलताना नाही बोलतायत, थोडा एक्सप्लेन नाही करतायत. बरोबर आहे ना, दोघांपैकी कोणीतरी एक ऐकणारा हवं, एक बोलणारा हवं. तुमच्याकडे थोडं उलट गणित आहे. नाही, तसं बाकीचं मलाच जास्त ऐकावं लागतं बरं का. आता ते मी नाही काही कमेंट करत त्याच्यावर, जाऊ दे. हो, कारण मानसीताईचं ऑर्डर सोडलं किंवा मानसीताईंना ते पटलं. ठीक आहे. जे राहिलेत कोण कोण मानसीताई. आहेत? अभय दादा आणि सुचेता ताई राहिलेत ना, आणि प्रतीक्षा ताई ऑफकोर्स. हो. सुचेताताई. हो हो. प्रथम संपूर्ण गीता परिवार, मानसीताई, प्रतीक्षाताई व सर्व माझे सहपाठी यांना मी नमस्कार करते. जास्त वेळ मी बोलत नाही, फक्त मला आता हे सगळं आतापर्यंत सगळ्यांनी प्रतीक्षाताई, मानसीताई यांचं खूपच कौतुक केलं. त्यांच्याबद्दलचे विशेषण पण माझ्या मुलीने मला एकदम ऑन द स्पॉट सांगितले की मम्मा ते किती रेग्युलर आहे, त्यांच्यात किती पेशन्स आहे, स्माइलिंग फेस, पंक्च्युअलिटी वगैरे वगैरे. हे सगळं म्हणजे तिने फक्त साईने रोज बघितलं, मानसीताईंना बघितलं, प्रतीक्षाताईंना बघितलं, तर मम्मा तू फक्त एवढं सांग, माझा मेसेज त्यांच्यापर्यंत कन्व्हे कर. तर मी फक्त तेवढा फक्त कन्व्हे करते. आणि मला आता टेन्शन आलंय की उद्यापासून आपलं कसं होणार, की उद्यापासून मानसीताई भेटणार नाही, प्रतीक्षाताई भेटणार नाही, सर्व ग्रुप भेटणार नाही, तर कसं काय उद्यापासून आपण ते सगळं मॅनेज करायचं. एवढी सवय आणि एवढं छान वाटत होतं. आत्ताचा कार्यक्रम तर एक आपला जे काही फॅमिली फंक्शन असतं, लग्न असतो किंवा काही असो, त्याच्यापेक्षा पण अतिशय सुंदर म्हणजे पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरलेली आहे आणि अतिशय खूप छान वाटतंय, खूप आनंद वाटतो आहे खरंच. पण त्याच्यासोबत थोडंसं वाईट वाटतं की उद्यापासून कसं काय 10 वाजले की मानसीताई दिसणार नाही, प्रतीक्षाताईंचा आवाज कानाला येणार नाही, तर काय कशा पद्धतीने मॅनेज करायचं, असं जरा एक थोडंसं टेन्शन आलेलं आहे. तर भगवंताच्या कृपेने त्याच्यातनं लवकरात लवकर मार्ग निघून एल4 सुरू होईल आणि मानसीताई पुन्हा आपल्याला लाभतील असं आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूयात. एक मी फक्त 2च ओळींचं भगवान कृष्णाचं भजन म्हणते, फक्त एक अर्ध्या सेकंदातच म्हणते, चालेल ना ताई? हो हो, बोल. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं. धन्यवाद ताई. जय श्री कृष्ण. धन्यवाद, धन्यवाद. खूपच बाबा ताई, गोड. माझं खूप आवडतं गाणं आहे हे, खूप आवडतं. मी आणि प्रत्येक प्रत्येक माझं गाणं खूप आवडतं ठेवत म्हणजे असतं. माझी खूप इच्छा होती. ऍक्च्युली माझा आवाज खूप काही चांगला नाही, पण मी प्रयत्न केला तरी. नाही, नाही, खूप खूपच क्यूट गोड. म्हणलं ताई. खूप गोड माझं म्हणलं. फेवरेट गाणे. मी प्रत्येक फेअरवेलला हेच गाणं म्हणते. हो, मला पण खूप आवडतं. तुमचा आवाज खूप छान आहे ताई. मी जर आता म्हटलं असतं ना, आता 31 आहे, त्यातला एक पण उरला नसता माहिती का. असं काही नाही बरं का, बिलकुल नाही. खूप छान. अपेक्षा ताई. सुचेता ताई, अजून काही बोलायचंय का तुम्हाला? नाही, अनम्यूट झाले ते. मला तसं काहीच म्हणायचं नाहीये. जे काय म्हणायचं ते तुम्ही सगळ्यांनी म्हटलेलंच आहे. मला फक्त 1-2 ओळी मी फक्त गाईन कृष्णाच्या. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण जय श्री कृष्ण. किती गोड म्हणलं ग बाई अपेक्षाताई, किती क्यूट. खूपच क्यूट, खूपच गोड म्हटलं. खरंच. तुला एक रिक्वेस्ट ताई, तू म्हणजे बघ वेळ असेल तुझ्याकडे तर खरंच एक तरी ट्रेनर साठी अप्लाय कर ग. किती गोड बोलते तू, खरंच खूप छान. नक्की करेन. अभय दादा. अभय नमस्कार मानसीताई आणि प्रतीक्षाताई आणि झोवर साहेब. मार्च पासन L1 चा प्रवास सुरू झाला होता. L1 पासन L2, मग आता L3. L1 ची परीक्षा दिली होती. L2 आणि L3 ची अजून आता सराव चालू आहे. पण मार्च महिन्यापासून ते आता ऑक्टोबरचा शेवट येत आला. दररोज रात्री 10 कधी वाजतात आणि गीतेचे श्लोक कधी शिकतो असं होतं आणि ते खूप छान वाटतं. दररोज आपल्याला थोडं थोडं गीता आणि हळूहळू करत आता एवढे 12 अध्याय कंप्लीट झालेले आहेत आणि आता L4 मध्ये म्हणजे एका पावलाने जो प्रवास सुरू झाला होता, तर आता गीता आता नुसती आपण पठण करायला शिकतोय, परंतु ते प्रत्यक्ष आचरणात आणणं हे म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. पण त्या मार्गाने जेव्हा आपण चालतोय तर एक एक पाऊल आपण टाकून त्या दिशेने वाटचाल आपली चालू आहे, तर आपण भगवंताच्या इच्छेनुसार नक्कीच त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू अशी मला आशा आहे. आणि आपल्यासारखे खूप उत्कृष्ट ट्रेनर आणि टेक्निकल टीम मिळाली, त्याच्यामुळे मी सर्वांचे खूप आभार मानतो. आणि जर तुम्ही परवानगी देत असाल तर माझी पत्नी आहे, तिला 2 शब्द बोलायचे जर तुम्ही परवानगी दिली तर. परवानगी काय? एकच मिनिट. फक्त सगळ्यांना सांगायचं की जर मीटिंग एंड झाली तर परत जॉईन व्हा सगळे. बरं. हा दादा बोला आता. मानसीताई, मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. तुम्हाला जेवढे विद्यार्थी दिसत आहेत तेवढेच विद्यार्थी नाहीयेत तुमचे. त्याच्या आजूबाजूला अनेक जण तुमच्या आवाजाचा लाभ घेत आहेत. 10 वाजले की जसं माझे मिस्टर म्हणतात की त्यांना अशी ओढ असायची, तशी आमच्या या परिवारात जेवढे आहेत त्यांना पण ओढ होती तुमच्या आवाजाची. आणि तुम्ही किती गोड आवाजात आणि एकदम संयमाने गीता शिकवतायत ते बघून आम्ही गीतेकडे जास्त आकृष्ट झालो असं मी म्हणेन. लेवल 1, 2 आणि 3 आता आम्ही बघतोय. आणि रोज रात्री आम्ही अत्यंत निश्चिंतपणे झोपायचो की आमच्या या घरामध्ये रात्री 10 वाजता गीतेचे स्वर घुमलेले आहेत आणि गीतेचा, कृष्णाचा आमच्यावर असा आम्हाला परमेश्वरी आशीर्वाद लाभला आहे आणि त्याचे तुम्ही वाहक आहात, म्हणून तुम्हाला आमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. थँक्यू मानसीताई. धन्यवाद ताई, किती गोड, छान बोललात. फक्त तुम्ही दिसत नाहीत आम्हाला, दादाच दिसतात. बॅकग्राऊंड लावलंय ना. दिसत नाहीये. अच्छा, आम्हाला फक्त तुमचा आवाज येत होता. प्रतीक्षाताई झाल्या तुम्ही आज आमच्या. नाही बॅकग्राऊंड लावलंय ना म्हणून असं होतंय मॅम, बाकी काही नाही. दिसलात. छान मत. थँक्यू सो मच. अभय दादा तुम्ही काय सादर करणार आहात का? नाही मॅडम, थँक्यू. ओके, ठीक आहे दादा. मोस्ट अवेटेड प्रतीक्षाताईंचे 2 शब्द. आणि नंतर राहुल दादा पण. हो, रिजॉईन करा सगळे. 4 मिनिटं आहेत ना. मीटिंग एंड करून परत चालू करू का? म्हणजे मध्येच बंद पडणार नाहीत. चालेल, ठीक. वर्ष मीटिंग एंड करून परत चालू करायची. मीटिंग